नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती इथे आज बघणार आहोत। पात्र बहिणींना पेंडिंग लाभ मिळेल का? नोव्हेंबर प्लस डिसेंबरचे 3000 रुपये मिळतील का? KYC पोर्टल पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना राहिलेल्या 2 महिन्याचा लाभ मिळेल का? तर अशा बहिणींच्या मनात अनेक प्रश्नांचा गोंधळ निर्माण झालेला आहे। तर आज ह्या प्रश्नांची उत्तरे इथे आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे पैसे KYC चुकल्यामुळे महिलांच्या खात्यात जमा झाले नाही। तर आता KYCचं पोर्टल सुरू झाल्यानंतर एडिटचं ऑप्शन येईल आणि महिलांचं KYC सुद्धा पूर्ण होणार आहे। परंतु जो त्यांचा रखडलेला लाभ आहे तो त्यांना मिळणार आहे का? हे जेव्हा KYC पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांचा लाभ सुरळीत चालू होईल तेव्हाच आपल्याला कळेल की त्यांचा लाभ सुरळीत चालू झाल्यानंतर त्यांना पेंडिंग पैसे मिळाले का? तर ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी बहिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर अशा 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण 100% खरी माहिती देत असतो आणि ही सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम तुमचं आहे। ही खरी माहिती सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत चला आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करत चला। तर मुख्यमंत्री साहेब दावोसच्या दौऱ्यावर आहेत। ते भारतामध्ये परतल्यानंतर त्यांची संमती घेऊन KYC पोर्टल परत सुरू करण्यासाठी व लाभार्थ्यांना लाभ परत चालू करण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये बैठक होणार आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये संमती मिळाल्यानंतर एडिटचं ऑप्शन येईल आणि सगळ्या लाडक्या बहिणींना KYCचे पोर्टल सुरू होईल। परंतु ज्यांची KYC चुकली आहे त्यांच्यासाठी हे पोर्टल सुरू होणार आहे। ज्या परित्यक्त्या आहेत, ज्या एकल महिला आहेत किंवा ज्यांचे पती किंवा वडील यापैकी कोणी नाही, त्यांच्यासाठी अजूनही काही उपाययोजना आलेली नाही, तरी त्यांचासुद्धा सरकारने विचार करावा। म्हणजे त्यांच्यासुद्धा KYCचा विचार केला तर त्यांचीसुद्धा KYC होईल, म्हणजे त्यासुद्धा अपात्र घोषित होणार नाही। तर KYCचे पोर्टल पुन्हा सुरू करून देण्यासाठी मंत्री आदितीताई तटकरे यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने, कारण KYCच्या किरकोळ चुकांमुळं अनेक बहिणींचा 2 महिन्याचा लाभ पेंडिंग पडलेला आहे। तर KYCची पोर्टल सुरू होईल, कारण या प्रोसिजरला थोडासा वेळ लागतो। कॅबिनेटमध्ये संमती मिळाल्यानंतर KYCची प्रोसिजर पुन्हा सुरू होणार आहे। ही जी जबाबदारी आहे अंगणवाडी सेविका ताईंकडे सोपवलेली आहे। तर अंगणवाडी सेविका ताईंवर ही जबाबदारी सोपवल्यामुळं त्यांनासुद्धा ही पार पाडावी लागणार आहे। तर आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट असतील ते त्यांच्याकडे द्यायचे आहे। ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांच्यासाठी हे प्रोसिजर सुरू होणार आहे। परंतु ज्यांची KYCच झाली नाही त्यांच्यासाठी सुद्धा आणखी सरकारने विचार करावा ही विनंती आहे। तर मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेविषयीच्या तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला तुमच्या सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। व्हिडिओला एक लाईक नक्की करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन महत्त्वपूर्ण बातमी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।